हा व्हिडिओ केवळ माहिती आणि जनजागृतीसाठी आहे. यातील सर्व माहिती उपलब्ध पोलीस तपास, न्यायालयीन कागदपत्रे आणि विश्वसनीय स्रोतांवर आधारित आहे. काही दृश्य काल्पनिक आहेत. आम्ही अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही. हा व्हिडिओ पाहताना स्वतःच्या विवेकाचा वापर करा. नाशिकचं कॅनडा कॉर्नर, एक चकाचक ऑफिस, मोठ्या नेत्यांच्या गाड्या, राज्याचे मंत्री, आमदार, दिग्गज सगळे ज्याच्या पाया पडतात तो कॅप्टन अशोक खरात. पण याच ऑफिसच्या बंद खोलीत जे घडायचं ते ऐकून तुमची झोप उडेल. 58 अश्लील व्हिडिओ, 100पेक्षा अधिक पीडित महिला आणि एका ऑफिस बॉयने मागितलेली 5 कोटींची खंडणी. एकीकडे दैवी शक्तीचा दावा तर दुसरीकडे महिलांवर होणारं अत्याचाराचं साम्राज्य. हा कॅप्टन खरोखरच देवाचा मेसेंजर होता का, की फक्त एक धूर्त, क्रूर आणि निर्दयी शिकारी? आणि सर्वात धक्कादायक, याचा संबंध रशियाच्या कुख्यात रासपुतीनशी काय? आज उलगडणार आहे अशोक खरातच्या पापाचं साम्राज्य. खरंच तुम्ही एक खरे मराठी असाल तर या मराठी क्रिएटरला नक्की सपोर्ट करा. फक्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कॅप्टनचा उदय. अशोक खरात, मूळचा मर्चंट नेव्हीचा कॅप्टन. निवृत्तीनंतर तो नाशिकला आला आणि एके दिवशी त्याने ठरवलं, आता आपण भगवानाचा अवतार व्हायचं. तो स्वतःला म्हणवू लागला, ब्रह्मांड विज्ञान तज्ज्ञ, भविष्यवेत्ता, सर्पदोष निवारक. साध्या मधाला त्याने चमत्कारी मध नाव दिलं. साधा साप खेळवून दाखवायचा, रिमोटने चालणारे नकली साप. लोक घाबरायची. लोकांना विश्वास बसायचा की हा खरंच काहीतरी करू शकतो. हळूहळू त्याचे राजकारण्यांशी संबंध वाढले. राज्याचे मंत्री त्याला हात दाखवायला गेले होते. राज्यांच्याच एक वरिष्ठ महिला मंत्री त्याच्या डोक्यावर छत्री धरून उभ्या होत्या. या राजकीय वरदहस्तामुळे खरातचं धाडस वाढत गेलं. आता तो फक्त बाबा नव्हता, तो झाला होता एक सम्राट. विकृत मोडस ऑपरँडी. खरातकडे सगळ्यात जास्त यायच्या समस्या असलेल्या महिला. कोणाचं वैवाहिक आयुष्य बिघडलं, कोणाला मूल हवं, कोणी नोकरीसाठी धडपडत होती. तो त्यांना म्हणायचा, तुझ्यावर भूताचं सावट आहे. हे कडू पाणी पी, सगळं ठीक होईल. ते कडू पाणी पिताच महिला बेशुद्ध व्हायची किंवा त्यांना सूदबूद राहायची नाही. मग खरात त्या महिलेला आपल्या केबिनमध्ये न्यायचा, तेथे अत्याचार करायचा. पण हे सुद्धा कमी होतं. त्याने संपूर्ण ऑफिसमध्ये छुपे कॅमेरे लावले होते. प्रत्येक अत्याचाराचा व्हिडिओ तो रेकॉर्ड करायचा. मग त्या व्हिडिओच्या जोरावर महिलांना ब्लॅकमेल करायचा. तुझ्या पतीला सांगेन, तुला जिवंत मारून टाकेन, पोलिसात जा मग बघ. एका गर्भवती महिलेवरही त्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. हे सुरू होतं वर्षानुवर्षे. कोणाला काही सांगण्याची हिंमत नव्हती. ऑफिस बॉयची एंट्री. पण म्हणतात ना, पाप कितीही लपवलं तरी एक दिवस उघडकीस येतच. खरातच्याच ऑफिसमध्ये काम करायचा एक मुलगा, नीरज जाधव. नीरजला छुप्या कॅमेऱ्यांचं रहस्य समजलं. त्याने डिसेंबर 2025 मध्ये एक संधी साधली. सगळे व्हिडिओ एका पेनड्राईव्हमध्ये कॉपी करून तो चोरून गेला. मग त्याने खरातलाच ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. मला 5 कोटी दे, नाहीतर हे व्हिडिओ व्हायरल करीन. खरात घाबरला, पण त्याने दाद दिली नाही. तेव्हा नीरजने थेट पीडित महिलांशी संपर्क साधला, व्हिडिओ दाखवले आणि त्यांच्याकडून पैसे मागायला सुरुवात केली. हा शैतानी खेळ आता दुसऱ्या टप्प्यात गेला होता.
खरातने स्वतःला वाचवण्यासाठी एका पीडित महिलेला नीरज विरुद्ध तक्रार करायला लावली. पण एका महिलेच्या मेव्हण्याला नीरजने व्हिडिओ पाठवला. त्या मेव्हण्याने धीर दाखवला, तक्रार दाखल केली आणि मग सुरू झाली पोलिसांची रात्रीची कारवाई. 17 मार्च 2026 रात्रीचे 11 वाजले होते. नाशिक पोलिसांची टीम खरातच्या बंगल्याबाहेर उभी होती. त्यांनी एक युक्ती वापरली. चोर चोरचा आरडाओरडा करत घरात शिरले, जेणेकरून खरात पळून जाऊ नये. बेडरूममधून हा नराधम पकडला गेला. छापा टाकला तर पोलिसांचेही होश उडाले. इतकी मालमत्ता, 200 कोटीहून अधिकची संपत्ती, आलिशान गाड्या, लॅपटॉप, मोबाईल, पेन ड्राईव्ह, पिस्तूल आणि जिवंत कारतूस. पेन ड्राईव्ह उघडली तर 58 अश्लील व्हिडिओ आणि नंतर हा आकडा 100 वर गेला. प्रत्येक व्हिडिओत एक वेगळी महिला, प्रत्येक व्हिडिओत तोच चेहरा, अशोक खरात. हा माणूस सिरियल रेपिस्ट होता आणि लोक त्याला भगवान मानत होते. राजकीय परिणाम. अशोक खरातची तुलना आता रशियाच्या रासपुतीनशी केली जातीये. रासपुतीन नावाचा एक साधू होता. त्याने तंत्रमंत्राच्या जोरावर रशियाच्या झारच्या घराण्याला वश केलं होतं. राणीला अमाप प्रभाव टाकला आणि शेवटी रशियाचं साम्राज्य कोलमडलं. तसाच अशोक खरात. त्याने महाराष्ट्रातील नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढलं. मंत्री, आमदार, खासदार, महिला मंत्री सगळे त्याच्या भोवती फिरत होते. या प्रकरणानंतर महिला मंत्री चाकणकर यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला, कारण त्यांच्याच छत्रीखाली हा सारा खेळ सुरू होता. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. पण प्रश्न हाच उरतो, अशा भोंदू बाबांकडे जाणं समाज कधी थांबवणार? श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला हा खेळ किती महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार? सतर्क रहा. कोणीही तुम्हाला चमत्कार दाखवला तर थांबा, विचार करा आणि जर काही गैर घडलं असेल तर पोलिसात तक्रार करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून दुसरी कोणतीही बहीण, आई, मुलगी अशा जाळ्यात फसणार नाही. तुम्हाला काय वाटतं? अशा गुन्हेगाराला कोणती शिक्षा मिळायला हवी? खाली कमेंट करा. सतर्क रहा, सावध रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.